नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरात अशी केली मनोभावे नागदेवतेची पूजा. या पूजेमध्ये कोणकोणते साहित्य लागते, पूजा कशी करायची आणि नागपंचमीचे महत्त्व काय आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, मी धनश्री कदम या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत नागपंचमीची पूजा कशी केली जाते ते. नागपंचमीच्या पूजेसाठी आपण ही पूजा सामग्री घेतली आहे. यामध्ये नागपंचमीच्या पूजेसाठी मातीच्या नागासोबत कापसाची वस्त्र आणि जानवं देखील घेतली आहेत. कापसाची वस्त्र ही कापूस, हळद आणि कुंकू वापरून तयार केली जातात. तसंच पूजेसाठी जानवं घेतलं आहे. पारंपरिक पद्धतीने जानवं तयार करताना धाग्याचे 5 किंवा 7 फेरे घेऊन ते हळदीच्या पाण्यात भिजवून तयार केलं जातं. हळदीला आपल्या पूजाविधीमध्ये विशेष महत्त्व आहे. मी मात्र यावेळी ही जानवं बाजारातून रेडीमेड आणली आहेत, त्यामुळे पूजा करताना वेळही वाचतो आणि ती सहज उपलब्धही होतात. सर्वात आधी पूजेची जागा स्वच्छ करून घेतली. त्यानंतर तिथे हळद कुंकू आणि स्वास्तिक काढलं आणि स्वास्तिकावर हळद कुंकू वाहून पूजा केली. यानंतर त्यावर चौरंग ठेवला आणि चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंतरलं. आता पुढे या चौरंगावर मातीचा नाग आणि पूजेची बाकीची सामग्री ठेवून आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी तांदळाच्या साहाय्याने नागाची पिल्लं किंवा संपूर्ण नागकुळाची प्रतिमात्मक रचना केली जाते आणि त्यांचीही मनोभावे पूजा केली जाते. काही जण नागदेवतेच्या फोटोची पूजा करतात. प्रत्येक ठिकाणी नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. आपल्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार ही पूजा केली जाते. पद्धत कोणतीही असली तरी श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा महत्त्वाची आहे. यानंतर दिवा प्रज्वलित करून त्याची मनोभावे पूजा करायची. दिव्याला हळद कुंकू वाहून फुलं अर्पण करायची आणि नागदेवतेसमोर हा दीप प्रज्वलित करून ठेवायचा. आता नागदेवतेची विधिवत पूजा करण्यास सुरुवात करूया. सर्वात आधी चौरंगावर तांदूळ पसरवून घेतले आणि त्यावर मातीचा नाग ठेवला. मातीच्या नागाला सर्वात आधी जानवं घातलं आणि त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ घातली. अशा प्रकारे नागदेवतेची स्थापना करून पुढील पूजेची तयारी केली. त्यानंतर मातीच्या नागदेवतेला हळद कुंकू वाहून पूजा केली. त्यानंतर दुर्वा, बेलपत्र, तुळशीची पाने आणि फुलं अर्पण केली. आमच्या भागात नागपंचमीच्या पूजेमध्ये आघाडा आणि गोमाटीच्या वेलीचेही विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ते नागदेवतेला वाहिले जातात. पण सध्या शहरात हे सहज उपलब्ध होत नसल्यामुळे मी यावेळी ते वाहिले नाही. प्रत्येक भागाची आणि कुटुंबांची नागपंचमीची परंपरा थोडी वेगळी असते, त्यामुळे तुमच्या भागात जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही श्रद्धेने नागदेवतेची पूजा करू शकता. आमच्या भागात नागदेवतेची स्थापना अळूच्या पानावर केली जाते, पण यावेळी माझ्याकडे अळूचं पान उपलब्ध नसल्यामुळे मी ते वापरलेलं नाही. त्यामुळे मी चौरंगावरच तांदूळ पसरवून त्यावरच मातीचा नाग स्थापित केलाय. यानंतर नागदेवतेसाठी नैवेद्य म्हणून दूध आणि लाह्या ठेवल्या. दूध आणि लाह्या हा नागपंचमीच्या पूजेमधील पारंपरिक नैवेद्य मानला जातो. नागपंचमीच्या पूजेमध्ये लाह्यांनाही विशेष महत्त्व आहे. काही भागात ज्वारीच्या लाह्या नागदेवतेला वाहिल्या जातात, पण आमच्याकडे ज्वारीसोबत राजगिराच्या लाह्या किंवा त्या उपलब्ध नसतील तर भाताच्या किंवा नाचणीच्या लाह्याही घरी बनवून नागदेवतेला वाहिल्या जातात. प्रत्येक भागात लाह्या करण्याची आणि वाहण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्या भागात जशी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही लाह्या अर्पण करू शकता. यानंतर अगरबत्ती, कापूर आणि धूप लावून नागदेवतेची आरतीची तयारी केली. धूप, अगरबत्ती आणि कापुराचा सुगंध संपूर्ण पूजेच्या ठिकाणी दरवळू लागला आणि वातावरण भक्तिमय झालं. आता नागदेवतेची मनोभावे आरती करून पूजा पूर्ण करूया. नागपंचमी हा नागदेवतेच्या पूजेचा पारंपरिक सण आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नागाला निसर्गाचा आणि सृष्टीचक्राचा एक महत्त्वाचा भाग मानलं जातं. या दिवशी नागदेवतेची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि कुटुंबांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. शेतकरी आणि ग्रामीण जीवनात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे, कारण नाग हा शेतीचं रक्षण करणारा जीव मानला जातो. त्यामुळे नागदेवतेप्रती आदर आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरांनुसार पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या घरातील आणि आपल्या भागातील परंपरेनुसार श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली जाते. ही पूजा करताना नागांना त्रास न देता त्यांच्या संरक्षणाचा आणि निसर्गाच्या जपणुकीचा संदेशही आपण लक्षात ठेवूया. नागपंचमी हा हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. या दिवशी शेतातील पिकांचे रक्षण करणाऱ्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या नागदेवताची मनोभावे पूजा केली जाते. दूध, लाह्या आणि पुरणाचा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्पभयापासून रक्षण व्हावे अशी प्रार्थना केली जाते. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रीकृष्ण व कालिया नाग यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण ज्या दिवशी सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली. शंकराचे आभूषण म्हणून हिंदू धर्मात भगवान श्री शंकरांच्या गळ्यात नाग असतो. त्यामुळे शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात हा सण विशेष मानला जातो. शेतकरी बांधवांसाठी नाग हा शेतातील उंदीर व हानिकारक कीटकांना खाऊन पिकांचे रक्षण करणारा मित्र मानला जातो. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी जळवाहे जुजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुस्कपूर गौरा. जय देव जय देव. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझे अवचेत हळहळ उठिले. तेत्वा आसुर पाणी प्राशन्य केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय. स्त्रिया या दिवशी उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी नागदेवतेची पूजा करतात. यामागे एक सुंदर लोककथा सांगितली जाते. एका गावात एक भाऊ आणि त्याची बहीण राहत होते. बहिणीचं आपल्या भावावर खूप प्रेम होतं. एकदा नागपंचमीच्या दिवशी तिने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि आपल्या भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली. तिच्या श्रद्धेने आणि भक्तीने प्रसन्न होऊन नागदेवतेने तिच्या भावाला आशीर्वाद दिला, अशी ही कथा सांगितली जाते. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी बहिणी नागदेवतेची पूजा करून आपल्या भावासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या व्रतामागचा मुख्य भाव म्हणजे भावंडांमधील प्रेम, नात्याची जपणूक आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या कल्याणासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना. अशा प्रकारे श्रद्धा आणि आपल्या घरच्या परंपरेनुसार नागपंचमीचं व्रत केले जाते. आमच्या गावाकडे एक नागपंचमीच्या दिवशी एक सुंदर परंपरा आहे. गावातील मुली आणि महिला एकत्र येऊन रानात असलेल्या वारुळाजवळ जातात आणि तिथे नागराजाची मनोभावे पूजा करतात. सगळ्या जणी एकत्र येऊन पूजा, प्रार्थना आणि नैवेद्य अर्पण करतात. त्यामुळे या दिवशी गावात एक वेगळीच भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आमच्या भागात या सणापासून फुगडी आणि झिम्मा खेळण्याची सुरुवात होते. सगळ्या जणी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.